सर्वांना मंगलमय शुभ सकाळ मित्रांनो. चला तर आज आपण एका नवीन ऐतिहासिक स्थळाला एक्सप्लोर करण्यासाठी आलेले आहोत. त्या ठिकाणाचे नाव आहे दौलताबाद किल्ला अर्थात देवगिरी किल्ला. हा किल्ला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. यादव घराण्यातील राजा भिल्लम पाचवा याने अंदाजे 1187 मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली. किल्ल्याच्या संरक्षणासाठी डोंगराभोवती सुमारे 50 फूट रुंदीचा आणि 70 फूट खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. या खंदकावर पूर्वी लाकडी किंवा यांत्रिक पूल होता. संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याला 3 कोट तटबंदी दारे आहेत. 1 अंबरकोट, 2 महाकोट आणि 3 कालाकोट. 1327 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली आणि किल्ल्याचे नाव देवगिरी बदलून दौलताबाद असे ठेवले. हा किल्ला शंकूच्या आकाराच्या सुमारे 200 मीटर उंच टेकडीवर बांधला आहे. ही पूर्वी यादवांची राजधानी म्हणून घोषित केली होती. मेंढा तोफ. किल्ल्यावर एक प्रचंड तोफ आहे जी त्या काळातील संरक्षण शक्ती दर्शविते. हा किल्ला त्याच्या उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि स्थापत्यकलेच्या अद्वितीयतेसाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या परिसरात तुम्हाला पाहायला मिळेल चांद मीनार, सुमारे 30 मीटर उंच विजयस्तंभ, चिनी महल, बरादरी, मुघल साम्राज्याचे उन्हाळी निवासस्थान, हत्ती हौद इत्यादी वस्तू किल्ल्याच्या परिसरात पाहायला मिळतील. किल्ल्याच्या खालच्या परिसरात तुम्हाला भारत माता मंदिर पाहायला मिळेल. हे एकमेव भारतातील भारत माता मंदिर आहे. आजही हा किल्ला अजिंक्य आहे. हा किल्ला कोणालाही जिंकता आलेला नाही. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.